पवित्र पोर्टल, शिक्षक भरती, दुसरा टप्पा आणि त्याच्यामध्ये होणारे राउंड्स. मित्रांनो, चॅनलवरती नुकताच एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी होईल. त्याचबरोबर अजून 2 महत्त्वाचे राऊंड ज्याचा आपल्याला विसर पडतोय तो म्हणजे कन्व्हर्जन राऊंड आणि त्याचबरोबर उर्दू मीडियमचा म्हणजे तो सुद्धा राऊंड लागणं गरजेचं आहे. फेज 2 बद्दल या व्हिडिओमध्ये मी बोलते. तर मित्रांनो, हे राऊंड्स कधी लागतील? सध्या शासनाचा काय विचार आहे? फेज 1 मध्ये हे राऊंड जसे बॅक टू बॅक लागले होते तसे फेज 2 मध्ये कोणत्या गोष्टी अडसर आहेत? मग काय झाल्यावरती हे राऊंड लागण्याची दाट शक्यता आहे? याबद्दल मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने जी माझ्यापर्यंत माहिती आहे, माझा फॉलोअप आहे, तो तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अर्थातच आपला टेलिग्रामसुद्धा जॉईन करा, व्हॉट्सअप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीतील अपडेट्स मिळत राहतील. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स स्टार्ट विथ इंटरव्ह्यू राऊंड, विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड, हे 2 तरी सांगितलेलंच आहे तुम्हाला. सो व्यवस्थित बघून घ्या. आता कन्व्हर्जन राऊंड, तर मित्रांनो हे लक्षात घ्या, जो कन्व्हर्जन राऊंड आहे तो विदाऊट इंटरव्ह्यू सेकंड फेजमध्ये सेकंड फेजचा जो टप्पा सुरू होणार आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा लागेल तो विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड. विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड लागल्यावरती एक डायरेक्टली विथ इंटरव्ह्यू राऊंड लागेल. हे मी तुम्हाला माझ्या मनाने सांगत नाही, हे ऑलरेडी न्यूज बुलेटिनमध्ये सांगितलेलं आहे. परंतु जो मध्ये मिसिंग होतोय तो म्हणजे कन्व्हर्जन राऊंड. तर हे लक्षात घ्या, जे कन्व्हर्जन राऊंड आहे तो लागायलाच पाहिजे, कारण फेज 1 मध्ये ज्या पद्धतीने राऊंड लागलेले आहेत तेच फेज 2 मध्ये झालेले लागायला हवेत. त्याचबरोबर उर्दू मीडियमचा कन्व्हर्जन राऊंड आहे तो सुद्धा लागायला हवा. त्या संदर्भात आता बघा, सध्या जे विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू राऊंडच्या ज्या डेट्स आहेत ते एकदम क्लिअर आहेत की 20 ते 25 पर्यंत ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड लागून जाईल आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे तो एक 10 जूनपर्यंत लागून जाईल. त्याचं कारण असं आहे, तोपर्यंत शाळा सुरू होतील, व्यवस्थापनांच्या वेगळ्या सुरू होतील आणि विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये मुलाखत असल्यामुळे, डेमो असल्यामुळे सर्व या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने हे दोन्ही राऊंड लागतील. त्याच्यामध्ये एक जो महत्त्वाचा मिसिंग आहे तो कन्व्हर्जन राऊंड, तो इतका गरजेचा आहे. जी मुलं अगदी सेम मार्क्सने असतात किंवा कॉमन रोस्टरमुळे त्यांचा म्हणजे फटका बसतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की काही उमेदवारांना सेम मार्क्स असतील, सेम विषय असेल तर त्यांचं कशा पद्धतीने सिलेक्शन होतं. तर मित्रांनो, त्यांचं एजवरती जो एज म्हणजे जास्त कट ऑफ एजला असतो त्याच्या पद्धतीने त्याचं सिलेक्शन होतं. मग सेम मार्क्सवाला असा एक उमेदवार असतो, सेम क्वालिफिकेशन असताना सुद्धा, व्यावसायिक शैक्षणिक पात्रता असताना सुद्धा त्या राऊंडमध्ये तो लागू शकत नाही, कारण सेम मार्क्स असतात. तर मित्रांनो, त्याला मात्र संधी असते कन्व्हर्जन राऊंडबद्दल. मित्रांनो, मी सध्या जो फॉलोअप घेतोय त्याच्यामध्ये मी जेव्हा कन्व्हर्जन राऊंडबद्दल जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की असा अजून कोणताही त्यांचा माणूस नाहीये. त्याचबरोबर उर्दू मीडियम राऊंडबद्दल सुद्धा त्यांनी अजून कोणताही सांगितलेलं नाहीये. तर मित्रांनो, मला तुम्हाला आश्वस्त करावंसं वाटतं, जरी तुम्ही हा व्हिडिओ याच्यासाठी पाहत असाल की यू पीपल मे बी एगर की या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी युजफुल इन्फॉर्मेशन मिळेल, हे तर मिळण्याऐवजी मला असं तुम्हाला वास्तविकता सांगायची आहे. मित्रांनो, कन्व्हर्जन राऊंडसाठी आपल्याला फाईट करावी लागणार आहे. मी तर स्वतः करतच आहे. तुम्ही सुद्धा मंत्रालयात जात असाल, आयुक्त कार्यालयात जात असाल, कारण तो आपल्या हक्काचा राऊंड आहे आणि तो लागायला हवाच. यासाठी येणाऱ्या काळामध्ये मी सुद्धा प्रयत्न करेनच. जेव्हा याच्यामध्ये 2 धारणा आहेत हे लक्षात घ्या, की असं आहे की जे विथ इंटरव्ह्यू राऊंडची वाट पाहत आहेत ते म्हणतात की कन्व्हर्जन राऊंडची कशाला वाट पाहायची, कारण आम्हाला लवकरात लवकर नोकरी मिळायला हवी. मित्रांनो, हे जरी बरोबर असलं तरी जे नियमानुसार आहे तसंच व्हायला हवं, हे लक्षात घ्या. त्यामुळे विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड झाल्यावरती कन्व्हर्जन राऊंड लागणं गरजेचं आहे नेक्स्ट एक 10 to 12 डेजमध्ये. आणि त्याचबरोबर नंतर राऊंड लागणं गरजेचं आहे उर्दू मीडियमचा कन्व्हर्जन राऊंड, हे सुद्धा लागणं गरजेचं आहे. तो झाल्यावरती विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागेल. तर मित्रांनो, प्रथमतः एकदाच का विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड लागला की लगेच लक्षात येतं की कोणकोणत्या जागा कन्वर्ट करायच्या आहेत. त्यामुळे तो सुद्धा राऊंड नेक्स्ट 15 डेजमध्ये, विथ उर्दू मीडियमचा राऊंड सुद्धा त्याच्या नेक्स्ट 15 डेजमध्ये आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड एक 15 जूनपर्यंत लागेल, जर हे राऊंड बॅक टू बॅक लागले तरी. आणि जर ते लागणार नसतील तर मला असं वाटतं की आपण त्याच्यासाठी फॉलोअप घेणं गरजेचं आहे.
कारण मित्रांनो, जे बॉर्डर लाईनवरती आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची उपलब्धी असणार आहे. कारण एक जरी नोकरी असली तर ती इतक्या सहजासहजी मिळत नाही. त्याचबरोबर हे राउंड लागणार का नाही आहेत असं मी का सांगते, त्याचं मला स्पष्टीकरण द्यावंसं वाटतं. कारण या संदर्भात सध्या जो भरतीला वेळ होतोय आणि विथ इंटरव्ह्यूचे जे आपले अभियोग्यताधारक आहेत, त्यांना सुद्धा संधी मिळायला हवी, की लवकरात लवकर त्यांना जॉइनिंग मिळायला हवी. 16 जूनपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरू होतात आहे. ज्युनियर कॉलेजेस इन्क्लुडिंग. मग तोपर्यंत शाळेवरती शिक्षक असायला हवेत. त्यासाठी त्यांना हे करता त्यांना त्या ज्या जागा आहेत त्यांना थर्ड टेटला शालेय शिक्षण विभागाला द्यायच्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, कन्व्हर्जन राऊंडसाठी आपण काय करायला हवं? किंवा तुम्ही काय करणार आहात? किंवा शालेय शिक्षण विभाग तुम्ही जो फॉलोअप घेतलेला आहे तो काय आहे? तुम्हाला काय वाटतं, की कन्व्हर्जन राऊंड कधीपर्यंत लागेल, की लागणारच नाही? त्याचबरोबर उर्दू मीडियमचा राऊंड. मित्रांनो, माझं असं स्पष्ट मत आहे, शिक्षक भरतीमध्ये जवळपास दुसऱ्या टेटपासून प्रामाणिकपणे प्रयत्न करत असताना कन्व्हर्जन राऊंड हा लागलाच पाहिजे. त्याचबरोबर उर्दू मीडियमचा राऊंड सुद्धा, हे दोन्ही राऊंड सुद्धा लागले पाहिजेत आणि ते सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यू झाल्यावरती. जे विथ इंटरव्ह्यूचे कॅन्डिडेट आहेत मित्रांनो, तुम्हाला म्हणजे अगोदर लागला नंतर लागला तरी सुद्धा जोपर्यंत शाळा सुरू होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला वेळ आहे. त्यामुळे तुम्ही लगेच नाराज होऊ नका किंवा निगेटिव्हिटी अजिबात सुद्धा पसरू नका. दोन्ही राऊंड तितकेच महत्त्वाचे आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत नसेल की हे लागत नाहीये, शालेय शिक्षण विभाग लावत नाहीये, तर आपण काय करायला हवं हे सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आय नो दॅट की बऱ्यापैकी काही उमेदवार आहेत त्यांना हे मी जे सांगते ते पटतही नसेल. त्यांना वाटत असेल की आपण काय प्रोपोगंडा करतोय. परंतु मित्रांनो, तुम्ही जाऊन शालेय शिक्षण विभागाला विचारा की त्यांनी असं कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. जे न्यूज बुलेटिन सुद्धा दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड लागेल आणि नंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड, एवढं क्लिअर सांगितलेलं आहे. तो आता तरी आपल्याला जागवण्याची वेळ आलेली आहे आणि ज्यांना खरंच गरज आहे, जे गरजवंत आहे, ज्यांना असं वाटतंय आपल्याला याच्यातून नोकरी मिळणं गरजेचं आहे, त्यांनी तर मात्र शांत बसू नका. जर तुम्हाला शालेय शिक्षण विभागामध्ये जर सांगितलं की हो, तो आम्ही राऊंड लावतोय विदाऊट इंटरव्ह्यूचा झाल्यावरती, तर या कमेंट सेक्शनमध्ये लिहा, माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचवा, मी सुद्धा फॉलोअप घेते, जेणेकरून आपण बिंदास्त राहू. परंतु बिंदास्त राहिल्यामुळे ऑलरेडी आपला खूप लॉस होतोय सेकंड फेज वाल्यामध्ये जे उमेदवार आहेत, आणि त्याच्यामध्ये अजून हा लॉस अनबिअरेबल आहे. त्याच्यासाठी मला असं वाटतं जागृत होणं गरजेचं आहे. जेही सेकंड फेजच्या रेसमध्ये उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. गरज नाहीये की त्यांनी त्याच्यातून म्हणजे त्यांना काही फायदा होईल तोटा होईल, परंतु जागृती होणं गरजेचं आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आणि शिक्षक भरतीच्या आयुक्त करायला येतील आणि मंत्रालयातील लाईव्ह अपडेट्ससाठी स्टे कनेक्टेड फॉर मोर इन्फॉर्मेशन. तिसऱ्या टेटची तयारी करत असाल तरी सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती तुम्ही पाहू शकता. आणि अर्थातच ऑल द बेस्ट.